यो विश्वं विदधाति पाति सततं संहारयत्यञ्जसा सृष्ट्वा दिव्यमहौषधीश्च विविधान् दूरीकरोत्यामयान् बिभ्राणोऽञ्जलिना चकास्ति भुवने पीयूषपूर्णं घटं तं धन्वन्तरिरूपमीशममलं वन्दामहे श्रेयसे. नमस्कार. दिव्य स्पर्श आयुर्वेद रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या वतीनं आपण गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळे पॉडकास्ट आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला आपण आदरणीय वैद्य पवार सर यांना घेऊन आयुर्वेदाच्या मूलभूत संकल्पनांच्या विषयी चर्चा केली. त्यानंतर आदरणीय वैद्य कोर्टीकर सर यांच्याबरोबर आपण बीजशुद्धी या एका वेगळ्या विषयावर चर्चा केली. त्याच पद्धतीनं एक वेगळा विषय घेऊन आज आपल्यासमोर आलेलो आहे आणि तो विषय आहे शरीरशुद्धी, ज्याला आजच्या भाषेमध्ये पंचकर्म, डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतात. आणि या विषयाच्या संदर्भात आपल्याशी चर्चा करायला आपल्यासोबत आलेले आहेत आदरणीय वैद्य श्री मंदारजी भणगे. सर, आपलं स्वागत. सरांचा परिचय थोडक्यात असा आहे की गेली 23 वर्ष सर नगर शहरामध्ये आयुर्वेदाची सेवा सर्व रुग्णांना देत आहेत. त्याखेरीज महाविद्यालयामध्ये सर आयुर्वेदाचे प्रोफेसर, प्राध्यापक म्हणून रुजू आहेत. त्याशिवाय आयुर्वेद व्यासपीठ नावाची जी संस्था आहे त्याच्यामध्येही ते मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. त्या व्यतिरिक्तही आयुर्वेद पत्रिका किंवा अन्य वेगवेगळ्या मासिकांमधनं लिखाणही सरांचं चालू असतं. वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानही द्यायला सर जात असतात. तर आज आपल्याकडे सर विषय घेऊन आलेले आहेत पंचकर्म किंवा शरीरशुद्धी किंवा डिटॉक्सिफिकेशन. आजकाल खूप गुळगुळीत झालेला असा शब्द आहे पंचकर्म. त्याला थोडंसं आधुनिक पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सर, पंचकर्म हा खूप आजकाल म्हणजे अगदी प्रत्येक कुठेही आपण एरियामध्ये गाडी नेली तरी आपल्याला सगळीकडे एक पाटी दिसते, पंचकर्म सेंटर, पंचकर्म केंद्र. तर त्याला आजच्या काळामध्ये काही जण डिटॉक्सिफिकेशन म्हणतात किंवा आजच्या आपल्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या शरीरामध्ये जी विषाक्तता निर्माण झालेली आहे ती कमी करण्यासाठी शरीरशुद्धी असंही काही जण त्याला म्हणतात. ते या सगळ्याला सोप्या भाषेमध्ये, कारण गैरसमज खूप आहेत, लोक अर्धवट आणि काही मेसेजेस व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे फिरतात त्याच्यामधनं किंवा संभ्रम निर्माण करणाऱ्या बऱ्याच गोष्टी समाजामध्ये आहेत. तर आपण थोडंसं एक सोप्या भाषेमध्ये कसं सांगू शकाल? कसं आहे, त्याला आपण आजच्या काळात डिटॉक्सिफिकेशन असं म्हणूया तात्पुरतं, की एक शरीराची नैसर्गिक टेंडन्सी असते की आपल्याला नको असलेल्या गोष्टी शरीराबाहेर काढून टाकायच्या. ही एक नैसर्गिक टेंडन्सी प्राण्यांची आहे असं पण म्हणूया. मनुष्य ही एक प्राणीच आहे. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर आपलं वेडं खाण्यात आलं खूप जास्त तर आपल्याला उलट्या होतात. हे एक प्रकारचं शरीराचं डिटॉक्सिफिकेशन आहे, शरीराचं प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे. किंवा आणखी काही समजा एखाद्या विषारी घटक पोटात गेला तर आपल्याला उलट्या होतात किंवा जुलाब होतात. हे पण एक प्रकारचं डिटॉक्सिफिकेशन आहे शरीराने स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी, की हे नकोय माझ्या शरीरात, हे नकोय मला, हे बाहेर काढून टाकू आपण. अशी एक टेंडन्सी निसर्गतःच असते की जे अनावश्यक गोष्टी आहेत शरीराला त्या बाहेर काढून टाकण्याची शरीराची टेंडन्सी. या टेंडन्सीचा वापर आयुर्वेदाने करून त्याच्यावरती एक शास्त्रशुद्ध अभ्यास आणि चौकट तयार केली आणि त्याला आपण शरीरशुद्धी असं का म्हणूया? कारण पंचकर्मामध्ये खरं तर 5 कर्म जी येतात ती मुख्य 5 कर्म ज्याला शरीर शुद्धी म्हटलं जातं, त्या शरीर शुद्धीची जी 5 कर्म आहेत आणि बाकीची उपकर्म असतात, पूर्वकर्म असतात, त्या सगळ्यांना मिळून यातलं काहीही केलं तरी आज पंचकर्म असं एक गुळगुळीत नामविधान आलेलं आहे. त्यामुळं आपण त्याला स्पेसिफिकली बोलायचं तर शरीर शुद्धी असं म्हणूया. म्हणजे अगदी आपलं मागही चर्चा झाली किंवा आपण जेव्हा अन्य ठिकाणी पाहतो काही ठिकाणी तर गुडघ्याला किंवा नुसतं सांध्यांना तेल लावलं तरी मी पंचकर्म केलंय असा लोकांचा समज असतो. किंवा कुठेतरी मी छातीपाठीला तेल लावून शेक घेतला असेल किंवा कमरेला तेल लावून शेक घेतला असेल तरी सुद्धा ते लोकांच्या दृष्टीने पंचकर्म असतं. तर या दृष्टिकोनातनं शरीरशुद्धी असं आपण जर आपण ह्याला म्हणतोय तर मुळात शरीरशुद्धीची खरंच गरज आहे का? म्हणजे आपण आता असं सांगितलं की शरीरामधनं अनावश्यक भाग बाहेर टाकण्याची नैसर्गिक टेंडन्सी जर आहे की आपण जे अन्न घेतो त्याचं लघवी वाटे, संडास वाटे किंवा घामा वाटेन विसर्जन केलं जातं,
तरी देखील शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशनची आजच्या काळामध्ये किंवा आपण ज्याला शरीर शुद्धी म्हणतोय त्याची आजच्या काळामध्ये खरी गरज आहे का, किंवा कशा पद्धतीने त्याचं आपण सांगू शकतो? कसं आहे, आपली जी लाईफस्टाईल आहे, आता आपण असं म्हणूया आजच्या काळात, पण वर्णन तर पंचकर्मांचं किंवा शरीर शुद्धीचं वर्णन तर 5-7 हजार वर्षापूर्वी झालेलं आहे. बरोबर. मग तेव्हाही जर गरज असेल तर आजही आहे. कशी की आपली जी लाईफस्टाईल असते कुठलीही असेल, योग्य असेल अयोग्य असेल, आजच्या काळात तर ती खूपच बिघडलेली आहे. जुन्या काळी ती बिघडलेली जरी नसली तरी व्याधी निर्मितीची प्रक्रिया तर चालूच असायची शरीरात वेगवेगळ्या कारणांनी. म्हणजे उदाहरणार्थ वेडवाकडं खाणं असेल, जेवणाच्या वेळा बदलणं असेल, किंवा दुपारचं झोपणं असेल जेवणानंतरचं, किंवा रात्रीचं जागरण असेल, या गोष्टी तेव्हाही होतच होत्या. आणि त्या तेव्हा होत असल्यामुळे तशी जी गरज शरीरात, एक टॉक्सिन्स कसं असतं की प्रत्येक टॉक्सिन या लेवलला नसतं की ते लगेच बाहेर टाकलं जाईल, शरीरात त्याचं साठून पण राहिलं जातं. आणि मग त्याची रोगांची बीज तयार होतात आणि ती बीज मग हळूहळू जशी त्याला पोषण मिळत जाईल, तसं खत पाणी मिळत जाईल, तसे त्याचं वृक्षात रूपांतर होतं. त्याला आपण म्हणतो आजार. मग ही जी बीज आहेत, ही जी त्याची रुजली गेलेली मुळं आहेत, ती बाहेर काढून टाकण्यासाठी म्हणून तेव्हापासून ती शरीर शुद्धीची कन्सेप्ट आहे. आता आजच्या काळाचा विषय जर आपण म्हटला तर तेव्हाच्या पेक्षा आजचं आपलं लाईफस्टाईल बरंचसं निसर्गाच्या विरोधी आहे. आपलं शरीर हे एक निसर्गाचा भाग आहे, त्यामुळे निसर्गाचे सगळे नियम आपल्यालाही लागू होतात. बरोबर. पण आपण बऱ्याचदा काही कारण जेन्युइन असतील, काही कारण बाय चॉईस असतील, व्हॉट एव्हर जे असेल ते, पण आपण ज्या गोष्टी करत असतो त्यामुळे आपल्या शरीरात अनावश्यक घटक साठून राहिले जातात. त्याला आपण आजच्या भाषेत अगदी डायरेक्ट रिलेशन नाही, पण आपण असं म्हणूया की फ्री रॅडिकल्स काही प्रमाणात आपण जवळ जाऊ शकतो त्याच्या पटकन समजण्यासाठी. या गोष्टी शरीरात साठून राहायला सुरुवात होते. आणि आपण जसं म्हणतो की बऱ्याचदा असा प्रश्न येतो की इतक्या जुन्या काळच्या ट्रीटमेंटची आज काय गरज आहे, आज इतकं शास्त्र पुढे गेलेलं आहे, आज इतकं सगळं इतकी प्रगती झालेली आहे. पण मला एक प्रश्न नेहमी पडतो की समजा 5,000 वर्षापूर्वी किंवा 7,000 वर्षापूर्वी आपण जिभेनी चव घ्यायचो, डोळ्यांनी पाहायचो, कानाने ऐकायचो, नाकाने वास घ्यायचो, त्वचेने सेन्स करायचो. आजही तेच करतोय आपण. असं थोडंच होतं की आज डोळ्यांनी खातो, कानाने पितो, असं तर काही होत नाही. ते जे तसं आहे ते तसंच आहे. तेव्हा पण डोक्यावर केस यायचे, हातावर केस यायचे, अंगावर केस यायचे, जशी यायची तसेच येत आहेत. तेव्हा पूर्वीच्या काळी अक्षी माकडांसारखे केस होते आणि आता गेलेत असं तर काही होत नाही. पुरुषांना तेव्हाही दाढी मिशा होत्या, आजही आहेत. स्त्रियांना नव्हत्या, आजही नाहीत. म्हणजे जो बदल आहे शरीर म्हणून जी गोष्टी आहेत त्या तशाच आहेत. बरं, ते शरीर म्हणून जाऊया आपण. तेव्हाही मिरे तिखट होते, आज काय गोड थोडेच आहेत. बरोबर. म्हणजे तेव्हा औषधी द्रव्यांचे जे गुणधर्म तेव्हा होते तेच आजही आहेत, त्यात बदल कोणताच नाही. आपण म्हणतो काळ आधुनिक आहे, पण आजही डोकं दुखलं तर आपण पोटातच गोळी घेतो, डोक्यात घेत नाही. म्हणजे बदललं काहीच नाहीये. इतकी वर्ष झालं तरी अजून कृत्रिम रक्त बनवता आलेलं नाही. रक्त तर खूप लांब राहिलं. नख आणि केस पण कृत्रिम बनवता येत नाहीत. म्हणजे प्रगती म्हणतो आपण ती कुठली आहे तर ती एक्सटर्नल आहे, सगळी यांत्रिक प्रगती आहे. सगळी फिजिक्सची प्रगती आहे, इलेक्ट्रॉनिक्सची प्रगती आहे. अजून केमिस्ट्रीच्या बाबतीत बोलायचं तर अजून मूलद्रव्य सापडतायत काही नवीन. म्हणजे आपण प्रगती ज्याला म्हणतो ती आज आपली एक बाह्य प्रगती, यांत्रिक प्रगती, फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातली प्रगती आहे. आपली जी शरीर आणि तो निसर्गाचा पार्ट, त्याचे नियम हे सगळे आजही जसेच्या तसेच लागू आहेत. जसं हजारो वर्षांपूर्वी घडत होतं तसंच आजही घडतंय. आज आपलं शरीर जसं आहे तसंच तेव्हाही होतं. तेव्हाही साखर गोड होती, आजही गोड आहे. तेव्हाही ऊसापासूनच बनायची, आजही ऊसापासूनच बनते. बनण्याची प्रक्रिया यांत्रिक झाली असेल, बदल झालाय तर तो एवढाच. त्यामुळे तेव्हाची जी गरज होती ती आज आहे का तर हो आहे. आज जास्त आहे का तर हो, आज खूप जास्त आहे. कारण आपलं लाईफस्टाईल अँटी नेचर आज जास्त प्रमाणात आहे तेव्हापेक्षा. त्यामुळे या गोष्टींचं म्हणजे पूर्वीच्या काळी पहा तुम्ही, आज ज्याला नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतात, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं थायरॉइड, डायबिटीस किंवा स्त्रियांमधलं PCOD, याचं प्रमाण नगण्य होतं. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स याचं प्रमाण नगण्य होतं त्या काळात. आजच्या काळात ते खूप जास्त आहे. म्हणून त्यावेळेला कसं व्हायचं की ज्या देशात आपण राहतोय किंवा ज्या देशात म्हणजे ज्या प्रदेशात आपण राहतोय तिथला आहार हा मेन असायचा, घेतला जायचा. आज तसं काही होत नाही. आज कॉन्टिनेंटल फूड असतं. आज आपण नगरमध्ये बसूनही पिझ्झा पास्ता खातो. म्हणजे हे जे बदल घडलेले आहेत
ओव्हर द टाइम. ह्यामुळे आपल्याला आज जास्त गरज आहे शरीर शुद्धी. म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध वागल्यामुळं, म्हणजे खाणं पिणं झोपणं उठणं प्रत्येक गोष्ट ही निसर्गाच्या विरोधात आपण केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्सचं प्रमाण वाढत आहे, की जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स व्हायला कारणीभूत आहे. असं आपण एकंदरीत जर का लक्षात घेतलं तर हे मेटाबॉलिक डिसऑर्डर जर का कन्सेप्ट म्हणून, की बाबा एखादी तुम्ही चुकीचा आहार घेताय, चुकीच्या वेळी खाताय, तर ह्याच्यामध्ये नेमकी प्रक्रिया कशी घडते हे जर का समजलं तर शरीर शुद्धीचं कदाचित त्याचं रिलेशन आपल्याला सांगता येईल चांगल्या प्रकारे. तर तुमच्या दृष्टीने तो विषय कसा सांगता येईल सोप्या भाषेत, की एखादी मेटाबॉलिक डिसऑर्डर, की ज्याला आधुनिक शास्त्रामध्ये आज वेगवेगळी नावं आहेत, तर आयुर्वेदाच्या दृष्टीनं त्या व्याधींच्या बाबतीतला घटनाक्रम आतमध्ये कसा घडतो शरीरामध्ये? प्रत्येक आजाराची काही ठराविक कारणं सांगितलेली आहेत आणि ती कारणं आजच्या काळात तशीच लागू होतात. त्यामुळे त्या कारणांचं जसं जसं आपण सेवन करतो म्हणूया, किंवा जसं जसं आपण ते कारणं घडवून आणतो आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये, तशा तशा पद्धतीने त्या त्या प्रक्रिया घडत जातात आणि मग त्या ते आजार त्या त्या पद्धतीने व्यक्त होतात. म्हणजे आज उदाहरण घ्यायचं झालं तर धूर आणि धूळ हे आपण साधी गोष्टी घेऊया. या साध्या गोष्टी घेतल्यामुळे धूर आणि धूळ या गोष्टींचं त्यावेळेला जे सेवन केलं जायचं आणि आजच्या काळात याच्यात फरक पडलेला आहे. आजच्या काळात धुराची व्याख्या खूप विषारी झालेली आहे. त्यामुळे तेव्हा ज्या प्रमाणामध्ये ॲलर्जिक डिसऑर्डर किंवा ॲलर्जिक रायनायटिस किंवा दम्याचं प्रमाण होतं ते आज खूप जास्त प्रमाणात वाढलं, खूप जास्त वाढलंय. आणि ते जिथं जाऊन साठायचं किंवा लाईफस्टाईलमधून तयार व्हायचं ते तसंच असल्यामुळे त्यावेळेला जसं वमानाचा उपयोग व्हायचा तसाच आजही आपल्याला तितकाच किंबहुना जास्त प्रभावीपणे दम्याच्या आजारावरती किंवा जे श्वसनाचे विकार आहेत किंवा शिंका सर्दी आहेत त्याच्यावरती खूप प्रभावीपणे होतो. कारण जी रोगबीज शरीरात साठत जातात आणि ती व्यक्त होतात त्याची जी बेसिक कन्सेप्ट आहे ती बदललेली नाही. त्यामुळे आज त्या शरीर शुद्धीची म्हणूया आपण, की जे आजारांना आपण आयुर्वेदाच्या बाबतीत म्हटलं जातं की आजार मुळापासून बरा करतो आयुर्वेद, तर हे मुळापासून बरा कसं करतो, त्याचा बेस हा शरीर शुद्धीचा आहे. बरोबर. पण हे जे काही आता आपण थोडा संदर्भ परत मी मागच्या विषयाशी जोडू इच्छितो, की आपण एखादा आहार घेतो आपल्या शरीरामध्ये, म्हणजे जे काही आपण अन्नपचनाच्या दृष्टीने विचार करतो त्याच्यात सारा भाग शोषला जातो, नको असलेला भाग पुढे जातो. तो सारा भाग पुन्हा सगळ्या शरीरामध्ये जेव्हा फिरवला जातो तेव्हा सूक्ष्म पचन ज्याला आपण म्हणतो, सेल्युलर लेव्हलचं जे डायजेशन आहे ते जर का प्रॉपरली झालं नाही तर त्यातनं हे मग शुगर म्हणा किंवा ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला त्या पद्धतीने कदाचित रिलेट करता येतील का? हो, नक्कीच करता येतील. कारण आज आपल्याला माहिती आहे डायबेटीस टाईप 2 जो प्रकार म्हणतो तो फक्त इन्शुलिन रेझिस्टन्स हा एकच त्याच्यामध्ये कॉज असतो मेनली. आणि ह्या इन्शुलिन रेझिस्टन्स हा आपल्या शरीरातल्या पेशींमध्येच एक प्रकारे आलेला आदेश असतो की नकोय आम्हाला हे, त्यामुळे ती आमचं पूर्ण झालंय सगळं, आता आम्हाला हे नको, म्हणून ती शुगर बाहेर ठेवली जाते रक्तात आणि प्रत्यक्षामध्ये पेशींना ती कमी पडत जाते आणि ती रक्तात दिसत राहते, पेशींना कमी पडते. त्यामुळे ते डायबेटीस टाईप 2 आणि त्याच्या गोष्टी घडत जातात. आता त्यावरती लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा प्रकार तर करतोच आपण, पण हे एक उदाहरण झालं डायबेटीसचं. असं प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या छोट्या पातळीवर सेल्युलर पातळीवर ते घडत जातं. म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये म्हणजे स्थौल्य आपण म्हणजे स्थौल्य असेल, जाडेपणा, हो म्हणजे स्थौल्य किंवा वजन खूप जास्त वाढणं, मेद शरीरात वाढणं असेल, कोलेस्टेरॉल सारखे काही कोलेस्ट्रॉल आहे ज्याच्यासाठी खूप म्हणजे ओव्हर कॉशियस असतात लोक, त्याची गोळी घे किंवा त्याच्यासाठी लसूण खा किंवा अन्य. तर ह्या सगळ्या ज्या काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत त्याची यादी आपण वाचण्यापेक्षा एक जनरलाइज की ज्या ज्या आपल्या दिनचर्येच्या किंवा ह्या चुकांमुळे डेव्हलप होतात त्या सगळ्यांवरती आपल्याला शरीर शुद्धीचा उपयोग होणार. अगदी शरीर शुद्धीचा उपयोग होतो. कारण शरीर शुद्धीची जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण आधी औषधी तूप किंवा स्नेह घेतो तो त्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो आणि मग तिथून त्या पेशींचं डिटॉक्सिफिकेशन सुरू होतं आणि मग त्याच्यानंतर स्वेदन आणि जी काही शरीर शुद्धी आपण करतो, वमन असेल विरेचन असेल, त्याच्यामधून ते सगळं पूर्ण एक प्रकारे म्हणूया आपण नूतनीकरणच केलं जातं त्या पेशींचं. आणि त्यामुळे ह्याच्यावरती खूप बेसिक त्याचा इम्पॅक्ट आहेच आहे. हे जे सेल्युलर लेव्हलचे टॉक्सिन्स म्हणूया आपण, म्हणजे आता बाह्यतः पचन बिघडलंय स्थूल स्वरूपातलं म्हणजे पचन संस्थेमधलं आणि सूक्ष्म पचन सेल्युलर लेव्हलचं, या दोन्ही लेव्हलला आपल्याला
शरीर शुद्धीचा फायदा होणार आहे. हो नक्कीच. आता तुम्ही विषय सुरुवातच केलेली होती, तर मला असं वाटतं तोच तुम्ही थोडासा मला विस्तारपूर्वक सांगा की ज्या मुख्य प्रक्रिया असतात, म्हणजे जसं की वमन, विरेचन, त्या नेमक्या म्हणजे आता जसं तूप पिणं तुम्ही सांगितलं, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मागची मीमांसा काय? म्हणजे काही जण कधी कधी खूप शॉर्टकट मध्ये पण प्रक्रिया करतात, म्हणजे व्यवहारमध्ये, आणि आपल्याला शास्त्रामध्ये आयडियली काय सांगितले, तर थोडंसं आपण शास्त्राच्या आधाराने जर मांडणी सांगू शकलो समोरच्यांना की सोप्या शब्दात की मला वमन करायचंय किंवा मला विरेचन करायचंय, शरीर शुद्धी मला करायची आहे, तर त्याची नेमकी शास्त्रोक्त प्रक्रिया काय, त्याच्या मागची शास्त्राची भूमिका काय, पूर्वकर्म, आपण प्रधान कर्म, हे सगळं थोडक्यात एक सोप्या भाषेत सांग. ऍक्च्युअली जी मुख्य ज्याला विधी म्हटलं जातं शरीर शुद्धीचा किंवा पंचकर्माचा विधी, त्यामध्ये 3 पार्ट येतात, जसं पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म. हे तिन्ही ज्या वेळेला व्यवस्थित होतात तेव्हाच ते कर्म नीट झालं किंवा प्रोसिजर नीट झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं साधं तर आपण वमनाचंच घेऊया. वमन म्हणजे आपल्याला सगळ्यांना, बहुतेकांना माहिती आहे की उलटी करणं. मग नुसती उलटी कधीही झाली तरी त्याला वमन म्हणायचं का? अजिबात नाही. ती एक प्रोसेस आहे. उलटी आणि वमन यामध्ये फरक आहे. वमन ही एक शास्त्रोक्त प्रक्रिया आहे की ज्याला त्यांनी वमन असं नाव दिलं. उलटी जेव्हा आपल्याला होते तेव्हा काहीतरी कारणांनी होते. म्हणजे मी तर नेहमीच उदाहरण देत असतो की बरेच जण म्हणतात की उलटीचा मला त्रास होतो प्रोसिजर करताना, वमन आम्हाला झेपत नाही, मला उलटी झाली की नेहमीच त्रास होतो. तर मी त्याच्यावर उदाहरण असं देतो की एक समजा एक 3 फुटाचं टेबल आहे. त्या 3 फुटाच्या टेबलवरून आपण पडणं आणि आपण उडी मारणं याच्यात किती फरक आहे? जर पडलो तर काही होऊ शकतं, हात मोडू शकतो, डोक्याला लागू शकतं, पाय मोडू शकतो, काही घडू शकतं. पण उडी मारली तर काहीच होत नाही. म्हणजे अचानक घडलेली प्रक्रिया आणि ठरवून केलेली प्रक्रिया, असा फरक. हा मुळात हा बेसिक फरक आहे की शरीर शुद्धीमध्ये आपण जी प्रोसेस करतो, वमन असेल, विरेचन असेल, ते आपण ठरवून करतो. एका ठराविक उद्देशाने, एका ठराविक संकल्पाने ती प्रोसेस चालू करतो. ती त्या प्रोसेसची गरज किती आहे याचा आधी अभ्यास केला जातो वैद्यांच्याकडून की या पेशंटला हा आजार असल्यामुळे अशी प्रोसेस याच्या शरीरात या आजाराची घडलेली असल्यामुळे याला या शुद्धीची गरज आहे. मग समजा आपण परत वमनाचं उदाहरण घेतलं आहे तर आपण म्हणूया की एखाद्या पेशंटला वमनाची गरज आहे. एकदा असं ठरलं की याला वमन द्यायचं की मग त्याच्या आजाराच्या दृष्टीने अभ्यास करून त्याच्यासाठी औषधी तूप किंवा तेल किंवा जे असेल ते किती गरजेचं आहे आणि कोणतं आहे याची निवड केली जाते. हे तूप किंवा तेल जे प्यायचं आहे त्याच्याबद्दलही बऱ्याचदा गैरसमज असतो की मला ते पिववलं जाणार नाही किंवा मला त्याने कोलेस्टेरॉल वाढेल का किंवा तुपाचा काही त्रास तर नाही होणार ना, किंवा त्याच्याबद्दल एक संभ्रम आहे. तर बेसिकली तुपाची आवश्यकता काय, तूप आत जाऊन करतं काय, हे थोडंसं एक्सप्लेन करा. आता आपण तुपाचंच उदाहरण घेऊया. तुपाला स्नेह असं म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये. म्हणजे स्नेह अनेक आहेत, त्यातलं एक तूप आपण उदाहरण घेतलं तर तुपाला स्नेह असं म्हटलेलं आहे. तर स्नेह आपल्याला त्याचा साधारण अर्थ माहिती आहे आपल्याला की त्याचा एक अफेक्शन, प्रेमळपणा असं त्याचं वर्णन आहे. शरीरात ते गेल्यावर पण तशाच पद्धतीने काम करतं. ते शरीराच्या घटकांशी साम्य असल्यामुळे ते पटकन पसरतं सगळ्या शरीरामध्ये आणि शरीरामधल्या सेल्युलर लेवलपर्यंतच्या ज्या काय, जसं आपण हे एक उदाहरण म्हणून आपण पाहूया. बऱ्याचदा गृहिणी काय करतात, एखादी गोष्ट भाजायची असेल काही तर त्याला आधी भांड्याला तेलकट किंवा तूपकट करून घेतात किंवा आणि ते भाजतात. किंवा खव्याचं उदाहरण नेहमीच दिलं जातं. खवा भाजताना त्याला तूप सुटलं की ते चिकटत नाही भांड्याला, तर तसं सुटून जातं. तसंच ते ज्या वेळेला सॅच्युरेशन आपण करतो वमन विरेचनामध्ये त्या स्नेहाचं, म्हणजे थोडं थोडं वाढवत जाऊन ज्या वेळेला पूर्ण त्याची लक्षणं दिसेपर्यंत आपण ते तूप देतो. मग ते 2 दिवस असेल, 5 दिवस असेल, 7 दिवस असेल, गरजेनुसार ते आपण देत राहतो. ते जेव्हा आपण एखादं असं समजा आपण एखादं वस्त्र आहे ते जसं आपण सॅच्युरेशन करून करतो, पाण्यात बुडवून किंवा तेलात बुडवून पूर्ण त्याच्यात तेल, तशा प्रकारे झालं की जे आतमधले दोष आहेत ते आपोआप नॅचरली सुटायला सुरुवात होते. ही झाली स्नेहनाची प्रक्रिया. अभ्यंतर म्हणजे पोटात तर त्याच वेळेला बाहेरनं पण तेलाची पण प्रक्रिया शास्त्राने. मग ज्या वेळेला तेल लावलं जातं बाहेरून त्यावेळेला त्वचेवरचा म्हणजे वाताचं सगळ्यात शमन करणारा मोठा घटक आहे अभ्यंग हा शरीराचा. त्या तेलाची ज्या वेळेला शरीरात जातं त्यावेळेला आणि जेव्हा आपण शेक देतो पेशंटला तर ते स्नेहन आणि स्वेदन या 2 एकत्र केलेल्या प्रक्रियांच्यामुळं आधी सुटलेले जे दोष आहेत ते दोष द्रवीभूत होऊन किंवा लिक्विफाईड होऊन त्यांचा जो नॅचरल त्यांचं रिझर्वायर आहे किंवा जिथून ते बाहेर पडण्याला त्यांचा जवळचा मार्ग आहे तिकडे ते नॅचरल जातात त्यांच्या टेंडन्सीनुसार. आणि मग आपण ते वमनाद्वारे
प्रोसेस करून बाहेर काढून टाकतो. म्हणजे आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण रोज घर झाडतो, खोली झाडतो आपली नुसती, तर ती खोली झाडणं आणि ते केर आपण केरसुणीने ते आपण केराच्या सुपलीत भरून बाहेर टाकतो. बरोबर. आता आपण स्नेहन करणं म्हणजे काय, तर पूर्ण सगळ्या वरची जाळ जळमट सगळी काढणं हळूहळू खाली, मग ती खाली जमा झाली की ते सगळं एकत्र करणं आणि मग ते केराच्या सुपलीत भरून बाहेर टाकणं. तर ऍक्च्युअल वमन किंवा उलटी आणि विरेचन म्हणजे जुलाब ही प्रक्रिया म्हणजे ते केराच्या सुपलीत भरून बाहेर काढून टाकणं. अगदी शेवटचा स्ट्रोक मारल्यासारखं फक्त. जर का त्याच्या अगोदर हे सगळं झालेलं नसेल, आपण जर का ते वरून सगळी घाण खाली आणलेली नसेल आणि तिथपर्यंत आणलेली नसेल, तर ते नुसतं केराच्या सुपलीत काय येणार आहे, काहीच नाही येणार. म्हणजे आपण जी सुरुवातीला चर्चा केली की शरीरामध्ये अनावश्यक वाढलेले दोष, साचलेले दोष किंवा टॉक्सिक सबस्टन्सेस की जे पचले नाहीये सेल्युलर लेवलला, आजच्या काळात आपण त्याला फ्री रॅडिकल्स पण नाव देऊया. मग ते फ्री रॅडिकल्स जिथे कुठे शरीरात असतील ते कदाचित चिकट असू शकतात, तर त्यांना सोडवण्यासाठी पण त्या वाफेचा आणि तेलाचा फायदा होणार आहे, तुपाचा फायदा होणार आहे. तूप आणि तेल केल्यामुळे ते दोष पोटाशी जमा होणार आहेत आणि साधारण पोटाशी जमा झाल्यावर आयदर वमन किंवा विरेचन आपण त्यात देणार आहोत. मग या सगळ्यामध्ये सोप्या भाषेमध्ये की बऱ्याचदा म्हणजे येणाऱ्या रुग्णांच्याकडनं अशी एक संभ्रम प्रश्न असतो की मग ते आमचं रुटीन जे काही चालू असतं ते करताना आम्हाला हे जमेल का, किंवा आम्हाला खूप नियम आहेत का, मग ते जाचक आहेत का, मग आम्हाला ते सोपं करून सांगा. मग काही वेळेला मग त्यावेळेस त्यांचा संभ्रम दूर कसा करता येईल आपल्याला, की या पूर्ण ट्रीटमेंटची आवश्यकता म्हणून याच्याकडे कसं बघायचं. कसं आहे, जनरली पेशंट ट्रीटमेंट घ्यायला येतात ना त्यावेळेला आजार व्यक्त झालेला असतो, पूर्ण झालेला असतो. सुरुवातीच्या काळात शक्यतो पेशंट ट्रीटमेंट घ्यायला येत नाहीत, एकतर कळत नाही किंवा दुर्लक्ष केलं जातं किंवा एखादं काहीतरी औषध घेऊन तात्पुरतं ते प्रकरण दाबलं जातं आणि ज्या वेळेला अगदीच त्रास व्हायला लागतो त्यावेळेला मग पेशंट डॉक्टरकडे जातो. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तो आजार व्यक्त झालेला असतो त्याच्या लक्षणांनी सगळ्या. मग अशा वेळेला जेव्हा तो आजार फुल फ्लेज आपल्या समोर आलेला आहे किंवा पेशंट त्याच्यात सफरर आहे, त्यावेळेला काही गोष्टींची बंधनं म्हणा किंवा काही गोष्टींची ऍडजस्टमेंट त्याच्यात नॅचरली येतातच. अगदी साधे शुगर झालं एखाद्याला झाली तर किती आवडत असलं तरी गोड पदार्थ नाही खाता येत. जसं हे एक नैसर्गिक बंधन आहे, तसं आपण शरीर शुद्धी जेव्हा करत असतो त्यावेळेला जेव्हा आपल्याला एका विशिष्ट दिशेने जायचं आहे, आपल्याला पुण्याला जायचं आहे, आपण किती इच्छा झाली तरी आपण औरंगाबादकडे गाडी नाही वळवू शकत. आपल्याला पुण्याला जायचं असेल तर पुण्याच्या दिशेनेच गाडी आपल्याला न्यावी लागते. तसंच आहे की आपल्याला जर ठरलंय की आपल्याला पुण्याला जायचंय, याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय या आजारातून, तर त्याच्या अनुषंगाने या शरीर शुद्धीची प्रक्रिया ज्या वेळेला ठरते की आवश्यकच आहे. कारण जनरली पेशंट येतात त्यावेळेला मी मग अशी म्हटलं तसा आजार व्यक्त झालेला असतो, त्यामुळे शरीर शुद्धीची गरज नाही असा एखादाच पेशंट असेल की नाहीये बाबा तुला गरज काही. हा, मग अशी तुम्ही सप्रेस झालेलं जे म्हणाला तसं की तात्पुरतं पित्ताच्या गोळ्या घेणं आणि तात्पुरता आजार गेल्यासारखा जो भास निर्माण होतो तो कधीतरी बस्ट आउट होतो. आणि मग त्यावेळेला त्यांच्यासाठी हे मॅन्डेटरी असलं पाहिजे की तुला बरं व्हायचं असेल तू हे नियम पाळणं गरजेचं आहे. पण आता मला एक उदाहरण असं एक ऐकल्यासारखं आठवतंय की ॲज गुड ॲज ऑपरेशन इट कुड बी कम्पेअर्ड विथ ऑपरेटिव्ह प्रोसेस. म्हणजे आपण आता जे सांगताय की शरीरामधला अनावश्यक भाग बाहेर काढणं, की एखादं ऑपरेशन करताना भूल दिली जाते आणि नको तो भाग बाहेर काढला जातो, इथं फक्त जागेपणी आपण काढतो. तर ही ऑपरेशनचीच एक प्रक्रिया आहे असं आपण तुलनात्मक अर्थाने म्हणू शकतो की शरीरातलं एखादं अनावश्यक भाग बाहेर काढणं. आमचे पवार सर याला पंचकर्मांना मायक्रो ऑपरेटिव्ह सर्जरी असं म्हणायचे, अजूनही म्हणतात. म्हणजे ही कशी मायक्रो ऑपरेटिव्ह सर्जरी असते की अपेंडिक्स त्रास देते तर ते पोट उघडा आणि ते काढून घ्या किंवा आणखी जसं असेल तसं हे मायक्रो ऑपरेटिव्ह सर्जरी म्हणजे ते सेल्युलर लेवलपर्यंत जाऊन तिथल्या गोष्टींना बाहेर काढतं. मग जसं ऑपरेशन करायच्या अगोदर काही पथ्य नियम कंपल्सरी असतात, त्याला काही ऑप्शन नाही की तुम्ही पाण्याचा थेंबही आधी 10-12 तास घ्यायचा नाही. जर घेतला तर ते ऑपरेशन पोस्टपोन होतं, त्याला काही पर्याय राहत नाही. बरोबर. किंवा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कराव्याच लागतात, मॅन्डेटरी कंपल्सरी. कंपल्सरी. तशा या शरीर शुद्धीच्या प्रक्रियेत पण काही गोष्टी मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी आहेत.
त्या आपण जितक्या पॉझिटिव्हली घेऊ तेवढा त्याचा रिझल्ट चांगला येतो. हा, म्हणजे ऍडजस्टमेंट आपण ऑपरेशनला जशा करत नाही की मला ऑपरेशन करायचंय म्हणल्यावर मी NBM राहणार आहे, मी पाणी घेणार नाही, एक थेंबही घेणार नाही, तसं ह्याला तूप घेणं असेल किंवा जे काही असेल, जी काही त्याची पूर्वकर्म आहेत ती तुम्ही केली पाहिजेत, तर तुम्हाला मॅक्सिमम त्याच्यामधले पूर्वकर्म केली पाहिजेत. आणि ती पूर्वकर्म किती करायची, कशी करायची हे ते वैद्य ठरवतात, वैद्याच्या सल्ल्याने करायचं. पण पूर्वकर्म करताना जे काय पथ्य नियम असतील ते पाळणंही पण तितकंच आवश्यक आहे, कारण त्याच्याशिवाय ते आउटपुट येत नाही आपल्याला पाहिजे तसं. ह्याच्या बाबतीमध्ये मुख्य प्रक्रिया आता समजा आपण चर्चेला घेतली की बाबा पूर्वकर्म केलंय, समजा तूप प्यायलंय, तेल लावलंय, वाफ घेतली, आता वमन असेल किंवा विरेचन असेल, या दोन्हींच्या बाबतीत लोकांना भीती असते. म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसं की ते उडी मारणं टेबलवरून ठरवून वगैरे, तर असे काही रुग्ण आहेत का की ज्यांची तुमचा एखादा अनुभव की ज्या ठिकाणी एखाद्या पेशंटला खूप भीती वाटत होती आणि त्यांनी वमन केल्यावरती त्यांनी अगदी त्याच्यातला अनुभव घेतला आणि मग तो खूप खुश झाला किंवा त्याला त्याच्यातनं काही चांगला अनुभव आला, असे खूप पेशंट आहेत. एकदा वमन घ्यायची सुरुवात करेपर्यंत भीती वाटते की नाही हे होईल का नाही, कधी मुलं असतील तर पालकांना भीती वाटते, मोठे असतील तरी भीती वाटते, नको मला त्रास होतो, मला त्रास होतो. पण एकदा ती प्रोसेस स्मूथली सुरू झाली ना की मग त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर दरवर्षी वमन करणारे पण पेशंट आहेत, हे स्वतःहून येतात. तेच पेशंट जे पहिल्यांदा घाबरले होते ते स्वतःहून येतात, नाही मला वमन करायचंय, आता मला फार छान वाटलं त्या वमनानंतर, आता मला परत करायचंय, आता या वर्षी पण मला करता येईल का, असं स्वतःहून येणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. म्हणजे थोडक्यात त्या अनुभवात न जाण्याशिवाय आपण त्याच्यावरती कुठला निर्णय घेणं योग्य नाही. अजिबात. लोक काय करतात की माझ्या मित्रांनी, नातेवाईकांनी काहीतरी त्यांनी चुकीचं केलेलं असेल तर त्याच्यातले अनुभव डोक्यात ठेवून एक भूमिका तयार करतात की नाही मला ते जमणार नाही, मला झेपणार नाही. तर या निमित्ताने आपण सगळ्यांना हे सुचवू शकतो की तुम्ही एकदा करून बघितल्याशिवाय त्याच्याबद्दल निर्णय घेऊ नका. अगदी खरं आहे. तसं कोणत्याही बाबतीत तसंच असतं की एकदा घेऊन तर पहा तुम्ही. म्हणजे साखरेची गोडी किती आहे याच्यावर प्रबंध वाचून आणि लिहून काहीच उपयोग नाही. एक चमचा घ्या, तोंडात टाका आणि अनुभव घ्या त्याचा. तसंच ह्याच्याच आता पुढच्या टप्प्यात आपण जाऊयात की समजा पूर्वकर्म केलंय, वमनासाठी काय औषधं वापरायची किंवा विरेचनासाठी काय द्यायचं हे ते वैद्य ठरवतील. तुमचं योग्य वैद्याच्या मार्गदर्शनाखाली समजा वमन विरेचन पूर्ण झालंय तर त्यावेळेला पण आपण काही नियम देतो की ज्याला आपण पश्चात्कर्म किंवा संसर्जन क्रम आपण त्याला म्हणतो. तर याबद्दल त्याचं महत्व काय, म्हणजे त्या अर्थाने थोडंसं सांगा. कसं आहे, वमन आणि विरेचन जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण आपल्या आतल्या सिस्टीमला एक थोडासा हलवत असतो, धक्का देत असतो एक प्रकारे. त्यामुळे त्या सिस्टीमला परत रिस्टोअर करणं तितकंच आवश्यक आहे. जसंच ऑपरेशनचं उदाहरण घेऊया. आधी ऑपरेशनच्या आधी जसं आपण NBM ठेवतो पेशंटला 10-12 तास, पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही, तसं ऑपरेशन झाल्या पण लगेच त्याला काही देत नाही. बरोबर. त्याच्यानंतर पण आपण एक 8-10 तास भूल पूर्ण उतरेपर्यंत, त्यानंतर त्याला काही लक्षणं दिसत आहेत का नाही ते सगळं, किंवा त्याला पोटाची हालचाल सुरू झाली की नाही आतड्यांची हे बघूनच मग त्याला पाणी द्यायचं. मग पहिल्यांदा पाणी, मग चहा दे बाबा, मग थोडं अन्न दे, असं करतो स्टेप वाईज. तसंच हे आपण एक प्रकारे ही शरीर शुद्धी आतमधल्या अवयवांना आपण थोडासा एक प्रकारे धक्काच देत असतो. बरोबर. तो धक्का देऊन करत असल्यामुळे त्यांना ग्रॅज्युअली परत त्यांच्या स्थितीला, पूर्वस्थितीला आणण्यासाठी आपण हे संसर्जन क्रम किंवा पश्चात्कर्म जे असतं ते असतं आणि ते तितकंच आवश्यक आहे. म्हणजे जितकं पूर्वकर्म अत्यावश्यक आहे तितकंच पश्चात्कर्म अत्यावश्यक आहे. कशासाठी? प्रधान कर्माचा आउटपुट मॅक्झिमम येण्यासाठी. म्हणजे आपण जे आजाराला दूर करण्यासाठी जी मुख्य प्रोसिजर करणार वमन किंवा विरेचन, त्याचे पूर्ण रिझल्ट आपल्याला पाहिजे असतील तर आधीचं आणि नंतरचं हे व्यवस्थित करणं अत्यावश्यकच आहे. त्याच्याशिवाय त्याचं पूर्ण ते एक पॅकेज येते असं समजू आपण. आपण आत्ताच सीझन होऊन गेलाय आंब्याचा, त्याचं समजा उदाहरण घेतलं की त्याला पिकवावं लागतं, तसं आपण दोषांना पूर्वकर्मात पिकवतो किंवा त्यांना थोडंसं बिलबिलीत करतो, सहजपणे बाहेर येण्यासारखं रस पिळून काढतो आणि त्याच्यानंतर सगळं सेवन करतो. त्या पद्धतीने आपण ही प्रक्रिया पूर्ण रुग्णांच्या दृष्टीने सोप्या पद्धतीने अशी मांडली आता की सगळ्यांनी त्या पद्धतीने अनुभव घ्यावा. बरोबर. आणि त्यातनं पुढे जावं. तर ह्या संसर्जन क्रम जो आहे त्याच्यात अग्नीला पण आपल्याकडे महत्व दिलं जातं की भुकेला, म्हणजे बेसिकली आजारी पडण्याच्या बाबतीत पण अग्नीचा विचार आहे की अग्नीचा विचार न करता खाल्लं तर आपण व्याधीग्रस्त होणार आहे. तर तोच विचार इथे संसर्जन क्रमामध्ये पण अग्नी भुकेचा विचार आहे.
मग या सगळ्या कन्सिडरेशनच्या बाबतीत मला थोडंसं वयाबद्दल एक तुम्हाला विचारायचं आहे की ही जी शरीरशुद्धी आपण म्हणतोय, तर काही जणांना मग अलीकडच्या वयामध्ये आजकाल लहान मुलांनाच बरेच विकार असतात किंवा एजेड पर्सन असतील, वयस्कर असतील, तर त्यांना संभ्रम असतो की हे कुठच्या वयात करायचं, किंवा काही जणी प्रेग्नंट असतात, सगर्भावस्था असते, त्यात शरीरशुद्धी चालते का, किंवा काही जणींची डिलिव्हरी झालेली असते आणि मग त्यानंतर मग कधी कधी स्थूलता येते आणि मग मला पंचकर्म करायचंय, मला वजन कमी करायचंय, असंही काहींची डिमांड असते. सो हे स्वतः सिद्ध वैद्याच्या सल्ल्याशिवाय काही जण जे प्रश्न विचारतात त्यांना आपण वयाच्या अनुषंगाने किंवा कंडिशन्स कुठल्या आपल्याला विचारात घ्यायला हव्यात पंचकर्माचा निर्णय घेण्याकरता? छान प्रश्न आहे. यामध्ये वयाचा जो विचार आहे तो आहेच महत्वाचा. काही कर्म अशी आहेत की काही ठराविक वयानंतर चालत नाहीत, ठराविक वयाच्या अगोदर चालत नाहीत, पण हे सगळं त्या पेशंटच्या गरजेवरच ठरतं. बरं. म्हणजे मी छोट्या छोट्या 12 महिन्याच्या बाळाला वमन दिलेलं आहे. बरं. म्हणजे कसं? म्हणजे त्याला दम्याचा त्रास होता बाळाला, आज वाढदिवस झाला पहिला, उद्या सकाळी त्याला वमन असं केलेलं आहे. त्या वमन अगदी मोठ्यांसारखे नसतात बाळांची. त्यानंतर 17 महिन्याच्या, 18 महिन्याच्या, 2 वर्षांच्या, 3 वर्षांच्या, 5 वर्षांच्या, 7 वर्षांच्या अशा बाळांना खूप वेळा वमन दिलेली आहेत. त्यांची गरज असते ती. जसं दम्याचा त्रास असेल, एखादी बालदम्याची केस असते की 5 वर्षापर्यंत सगळी ॲलोपॅथी औषधं घेऊन झालेली असतात आणि जनरली 5 वर्षानंतर तो थांबतो असं सांगितलं जातं, पण कधी कधी नाही होत त्रास, थांबत चालूच राहतो त्रास. त्यावेळेला 5 वर्षांच्या, 6 वर्षांच्या, 7 वर्षांच्या बाळाला पण वमन करता येतं. आणि 75 वर्षाच्या आजोबांना पण मी वमन दिलेलं आहे. ओके. पण हे सगळं त्या पेशंटच्या गरजेनुसार किंवा त्याची अवस्था, त्याची बळ, त्याची क्षमता आणि कशा प्रकारे द्यायचं हे त्या वैद्यांच्या स्किलवरती ते ठरतं. पण केलं जातं, गरज असेल तर ते करणं गरजेचं असतं. शास्त्रानुसार ते केलेलं चालतं. आता जसं प्रेग्नन्सीमध्ये खूप रेअर केसेसमध्ये कधी कधी वमन द्यायची पण गरज पडते. आता मग बऱ्याचदा म्हणतात की गर्भिणीला वमन देऊ नये, तर देऊ नये असा आदेश आहे, पण तिला जर खूप गरजच असेल तशी, तर ती तशी पण गर्भिणी अवस्थेत तिला वमन होतच असतं रोज उलटी. म्हणजे उलटीची प्रक्रिया तिच्यासाठी नवीन नाहीये, पण हे शास्त्रोक्त सौम्य स्वरूपात केलं जातं. तसंच बाळांचं पण तूप पाजून वगैरे केलं जात नाही, ठराविक पद्धतीने ते सौम्य स्वरूपात केलं जातं. ज्यांना गरज आहे जशी, आता समजा उदाहरणच असेल तर जनरली वसंत ऋतूत वमन दिलं जातं आणि दिवसा दिलं जातं सकाळच्या वेळात. त्यानंतर पण माझ्याकडे मी एका पेशंटला डिसेंबरच्या म्हणजे 25 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता वमन दिलेलं आहे, कारण त्याची तेव्हाची गरज होती तशी. म्हणजे थोडक्यात शरीरामध्ये दोष एवढे वाढलेले आहेत की त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे ते स्वतःच बाहेर पडायला प्रवृत्त झालेत की नाही, तेच म्हणतात की मला बाहेर काढा. अशा वेळेला आपण त्यांना म्हणायचं की नाही आता ऋतू नाही, नाही आता वय नाही, नाही आता अजून नाही, हे नाही, तसं नाही. सहजपणे ती होण्यासारखी प्रक्रिया आहे, ती करणं योग्य. हे वैद्याच्या अनुभवाने त्यांनी ठरवण्याचा विषय आहे आणि हे शास्त्रानुसार आहे. हो, शास्त्रानुसार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त समजा आता आपण वमन, विरेचन ह्या 2 मुख्य प्रक्रियांबद्दल बोललो. आता बस्ती प्रक्रियेबद्दल थोडंसं मला सांगा की मुळामध्ये संकल्पना खूप काही जणांच्या बाबतीत ही एनिमा म्हणजेच फक्त बस्ती का, म्हणजे पोट साफ होण्याकरताच ते असतं का? म्हणजे आता शरीरशुद्धीचा एक प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे. म्हणजे आपल्याकडे तिथे अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. बरोबर आहे. मग या सगळ्या संकल्पनेमध्ये आपण बस्तीला लोकांपर्यंत सोप्या भाषेत कसं सांगू शकतो? बस्ती हा आयुर्वेदानुसार वाताचा उपक्रम आहे आणि प्रत्येक आजाराच्या कारणाला वात हा त्याच्यामधला एक बाय डिफॉल्ट कॉज असतं कोणताही आजार होण्यामध्ये. त्यामुळे बस्तीचा वापर सगळीकडे करता येतो, म्हणून त्याला अर्धी चिकित्सा म्हटलेलं आहे. की कोणत्याही प्रकारचा आजार असेल तरी तिथे वाताचा रोल असतोच. आणि तो वात म्हणजे गॅसेस आज समजलं जातं, तसं काही नाही. वाताची कन्सेप्ट वेगळी आहे आयुर्वेदाची, तर त्या वाताचा रोल असतो. त्यामुळे आपण जवळजवळ प्रत्येक आजारामध्ये बस्तीचा वापर करू शकतो. आता बस्तीचं जे ठिकाण आहे जिथे ते दिलं जातं, तिथे जनरली संडासचं फॉर्मेशन होतं किंवा तिथे येऊन ते बाहेर पडते, म्हणून असं समजलं जातं की एनिमा हा मलशुद्धीसाठी दिला जातो. पण आयुर्वेदाची कन्सेप्ट तशी नाही आहे. आयुर्वेदाची कन्सेप्ट अशी आहे की ते ऊर्ध्वमूलम अधःशाखम जसं सांगितलेलं आहे तसं ते म्हणजे याच्यासारखं, म्हणजे आपण मुळा अशी औषध दिलं की ते कसं वर पोहोचतं,
तशा प्रकारचं बस्तीने कार्य घडतं. जर अॅनाटॉमिकली पाहायला गेलं तर त्या ठिकाणी खूप रिच व्हॅस्क्युलॅरिटी असते, म्हणजे रक्तवाहिन्यांचं खूप मोठं जाळं असतं आणि त्यामुळे पर रेक्टली म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिथं शिरेतनं औषध देणं शक्य नाहीये तिथून ते गुदाद्वारे सलाईन दिलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ बर्न केसेस आहेत जिथं वेन सापडत नाहीयेत, अशा वेळेला ते रेक्टमधून म्हणजे गुदमार्गाने संडासच्या मार्गाने सलाईन दिलं जातं. कारण का तर तिथून ॲब्सॉर्प्शन खूप चांगलं होतं त्याचं, कारण एरिया मोठा असतो आणि खूप व्हॅस्क्युलॅरिटी खूप आहे, म्हणजे रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणात आहे, रक्तवाहिन्यांचं जाळं आहे, म्हणून तिथून ॲब्सॉर्प्शन फार फास्ट होतं, म्हणून तिथे ते देण्याची पद्धत आहे. बरोबर. मग वमन आणि विरेचन ह्याच्यामध्ये आपण तूप वगैरे देणं किंवा तेल लावणं ह्या सगळ्यातनं सगळ्या शरीरातले दोष कोष्ठात किंवा पोटात येणार आणि बाहेर काढणार अशी एक संकल्पना बघितली. मग बस्तीमध्ये सगळ्या शरीरामधनं दोष बाहेर काढण्याची क्षमता आहे का किंवा कशा पद्धतीने होतं? सगळ्या शरीरातनं दोष बाहेर काढण्याची क्षमता बस्तीमध्ये पण आहे, पण जसं आपण तूप पाचतो वमन विरेचनात तशी प्रक्रिया बस्तीत केली जात नाही. बरोबर. कारण कसं आहे, पंचकर्माला आम्ही अवस्थांचं शास्त्र म्हणतो. आपण अवस्थांचं शास्त्र म्हणजे काय? अवस्था म्हणजे आपण मुळात त्या व्याधीची लक्षणं. अच्छा. त्या म्हणजे साध्या भाषेत पटकन समजावं म्हणून आपण म्हणूया लक्षणं. ती लक्षणं जशी जशी व्यक्त होतात तसं तसं ते कोणतं कर्म करायचं ते ठरतं. प्रत्येक पेशंटची आजाराची कारणं जी आहेत ती वेगळी वेगळी असतात. एकच आजार असेल, उदाहरण सर्दी होते, कोणाला गार पाणी पिऊन सर्दी होईल, कोणाला पावसात भिजून सर्दी होईल, कोणाला आईस्क्रीम खाऊन सर्दी होईल, कोणाला गार वाऱ्यात जाऊन सर्दी होईल, अशी कारणं वेगळी वेगळी असतात साधारण. त्याच्यानुसार जरी थोडी थोडी ट्रीटमेंट पण चेंज होते. तसंच ज्या आजाराची जी काही अवस्था असेल त्याच्यानुसार ते आपण कर्म त्याच्या गरजेनुसार निवडलं जातं. मग जेव्हा आपण ठरवतो, वैद्य ठरवतात की बस्ती द्यायचा आहे या पेशंटला, तेव्हा बस्ती द्यायचा असा जेव्हा निर्णय होतो त्यावेळेला ती त्याची अवस्था आलेलीच असते की त्याच्या बस्तीद्वारे त्याची सगळी शरीर शुद्धी घडेल. त्यामुळे बस्तीद्वारे शरीर शुद्धी घडते का? तर हो, पूर्ण शरीर शुद्धी घडते. बस्तीद्वारे अगदी केसांच्या आजारांवरती पण आपण बस्तीचा वापर करू शकतो, हाडांच्या आजारांवरती पण करू शकतो, त्वचा विकारांमध्ये पण बस्तीचा वापर करू शकतो. एवढंच कशाला, अगदी जलोदरासारख्या आजारांमध्ये पण आपण बस्तीचा वापर अवस्थेनुसार करू शकतो. मग हे सगळे अवस्थेनुसार हा शब्द आपण बोल्ड आणि लार्ज करूया. बरोबर. म्हणजे वैद्याच्या अनुभवानुसार शास्त्राने परवानगी दिलेली आहे की त्या त्या वेळेला त्या त्या पद्धतीने बस्तीचा उपयोग आपण करू शकतो. म्हणजे सगळ्या शरीरातनं दोष खेचून काढण्याची क्षमता जरी गुदद्वारातनं दिलेलं असेल तरी सुद्धा संपूर्ण शरीरातनं ते बाहेर काढतं. म्हणजे तिथे दिलेलं औषध जर संपूर्ण शरीरात पोहोचत असेल, व्हॅस्क्युलॅरिटी जास्त आहे या अर्थाने तुम्ही पोहोचू शकतं लवकर. हो. पण तिथे दिलेलं औषध जर संपूर्ण शरीरात पोहोचू शकत असेल तर तिथे दिलेलं औषध संपूर्ण शरीरातले दोषही प्रमाणात बाहेर काढू शकतं. मग त्यातही सगळ्या शरीराला तेल लावणं, वाफ घेणं ते आहे, ते पूर्वकर्मांच्या मध्ये आहेच. फक्त बस्तीच्या पूर्वकर्मात आपण पोटातून तूप तेल देत नाही, पण तेल मालिश आणि वाफ हा विषय असतो आणि तो अपेक्षित आहे, किंबहुना त्यानं दोष सहजपणे बाहेर पडायला मदत होते असा एक विषय. तर आता थोडंसं बस्तीमध्ये एक आणखीन उपप्रश्न बस्तीच्या बाबतीतला की फक्त शरीर शुद्धी करता नाही, आपल्याकडे काही प्रकार दिलेले आहेत, जसं की यापन बस्ती, क्षीर बस्ती, की जे पोषण करण्यासाठी पण उपयोग होतो, किंवा तुम्ही जसं मगाशी म्हणालात हाडांच्या बाबतीमध्ये त्याचा उपयोग होतो. मग काही वेळेला 8 दिवस, 14 दिवस, 21 दिवस, 42 दिवस, 63 दिवस हे रुग्णांना आपण नुसतं सांगितलं तरी प्रश्न पडतो, एवढे दिवस. पण मग त्याच्या मागची भूमिका काय शास्त्राची? कसं आहे, बस्तीला आयुर्वेदामध्ये अनेक कर्मकरत्व बहाल केलेलं आहे. म्हणजे आपण जसं औषध देऊ तशा प्रकारे त्याचं काम घडतं. वमन विरेचन हे शरीर शुद्धीची साधन आहेत, अगदी प्युअर शरीर शुद्धी, फक्त शुद्धी करता. तसं बस्ती हे शुद्धीसाठी पण वापरता येतं, पोषणासाठी पण वापरता येतं. ठराविक औषधानुसार ज्या ज्या प्रकारची औषधं वापरली जातात त्या त्या प्रकारचे रिझल्ट देण्याची क्षमता बस्तीमध्ये आहे. त्यामुळे बस्तीचा वापर हा प्रत्येक आजारात जवळपास होतो. त्याचं कारण हेच आहे की बस्तीच्या द्वारे जे औषध दिलं जातं, उदाहरणार्थ आपण म्हणूया दुधाचे बस्ते दिले जातात, औषधी सिद्ध दुधाचे बस्ते दिले जातात. बरोबर. तर त्या औषधी सिद्ध दुधाच्या बस्तीनुसार आपण त्यातली औषधं बदलली की जसं इंजेक्शन प्रोसेस एकच असते, शिरेतनं इंजेक्शन देणं ही प्रक्रिया एकच असते, पण औषध बदलले की त्याचे रिझल्ट बदलतात.
तसंच बस्तीचं औषध, पण डोळ्याच्या आजारांसाठी वेगळ्या प्रकारची बस्ती आहेत, किंवा त्वचेच्या आजारासाठी वेगळ्या प्रकारची बस्ती आहेत, हाडाच्या आजारांसाठी वेगळ्या प्रकारची बस्ती आहेत, वजन वाढवण्यासाठी वेगळ्या प्रकारची बस्ती आहेत, वजन कमी करण्यासाठी वेगळ्या प्रकारची बस्ती आहेत, त्यानंतर केसांच्या आजारांसाठी वेगळ्या प्रकारची बस्ती आहेत. असे आजारानुसार त्यातली औषधं बदलून आपण तीच प्रोसेस अनेक आजारांमध्ये वापरू शकतो. म्हणून वजन वाढवण्यासाठी पण बस्ती दिले जातात, वजन कमी करण्यासाठी पण बस्ती दिले जातात. त्यातली औषधं जशी बदलू आपण तसे त्याचे रिझल्ट बदलतात. सर्वव्यापी अशा पद्धतीचं बस्तीचं, म्हणूनच त्याला अर्धी चिकित्सा म्हटलं की एका बाजूला हे आणि उरलेलं सगळं एका बाजूला. शरीर शुद्धीमध्ये वमन, विरेचनाचंही थोडक्यात आपण बघितलं की वमनासारखीच प्रक्रिया, फक्त जुलाबा वाटे शुद्धी होते. आणि आता बस्ती प्रक्रिया बघितली. तर या सगळ्यामध्ये आणखीन 1-2 प्रक्रिया महत्वाच्या आपल्याकडे वर्णन केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण नस्य आणि रक्तमोक्षण, की ज्यांना पंचकर्म या कॅटेगरीत बसवलं जातं, पण शरीरशुद्धी त्यातनं साध्य होते. तर त्या दोन्ही बद्दलही थोडक्यात जर माहिती सांगू शकाल सोप्या भाषेमध्ये तर. नस्याचं वैशिष्ट्य म्हणजे आयुर्वेदाने सांगितलं की ऊर्ध्व चतुर्गत, म्हणजे ही जी खात असते आपल्या इथली, याच्या वरच्या आजारांच्यासाठी, याच्या वरच्या भागातले जे आजार आहेत त्याच्यासाठी आपण नस्य रेकमेंड केलेलं आहे. मग ते आजार डोळ्याचे असतील, केसांचे असतील, चेहऱ्याच्या स्किनचे असतील, कानाचे असतील, घशाचे असतील किंवा कुठलेही असतील, त्या सगळ्यांसाठी नस्य ही ट्रीटमेंट आहे. नाकाला शिराचं द्वार असं म्हटलेलं आहे. ते शिराचं द्वार असल्यामुळे तिथून आपण जे औषध देतो ते सगळ्या शिर प्रदेशामध्ये व्याप्त होतं. आणि त्यामुळे एक विशिष्ट प्रोसिजर असते त्याची, नस्याची पण. नस्याला पण तूप पिणं, तेल पिणं सोडून बाकीची पूर्वकर्म असतातच. स्थानिक पद्धतीने मसाज शेक आणि तेल लावणं, शेक घेणं, आणि एक विशिष्ट पोश्चर आहे नस्याचं. पोझिशन म्हणण्यापेक्षा पोश्चर म्हणूया आपण. त्याच्यामध्ये थोडंसं हेडलो पोझिशन असते किंचित, आणि मान थोडीशी खाली केलेली असते. अशा पोझिशन मध्ये त्याच्यात खूप शास्त्रीय गोष्टी आहेत ज्याच्या डिटेलमध्ये जाणं खूप तांत्रिक होईल, त्यामुळे मी त्याच्यात आता ठीक आहे. पण सामान्य लोकांच्या दृष्टीनं नाकात जे औषध सोडलं जातं, नस्य प्रक्रिया ही ऊर्ध्व चतुर्गत, म्हणजे ह्या भागाच्या वरती जो काही अवयवांमध्ये दोषांचा साठा वाढलेला आहे त्यांना बाहेर काढण्याकरता मदत करतं. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर ज्याला आपण आजच्या भाषेत क्रॉनिक सायनुसायटिस म्हणतात, म्हणजे सर्दी होते खूप आणि 20-20 वर्षापासून डोकं दुखतंय, किंवा सगळं जड होतं, खाली वाकलं तर डोकं दुखतं, शिंका येतात खूप, असे जे आजार आहेत की जे खूप जुनाट साठलेले आहेत, ते फक्त 5 ते 6 दिवसांच्या प्रथम नस्यानी बरे होतात. प्रथम नस्य म्हणजे आपण चूर्णाचं त्याच्यामध्ये नस्य करतो. म्हणजे नाकामध्ये तेल, तूप किंवा चूर्ण किंवा यथायोग्य औषध त्याच्यामध्ये वापरून आपण नस्य करू शकतो. हो. आणि हे सगळ्या आजारांवर ते आहे. मग याच पद्धतीने रक्तमोक्षणाचं कसं आहे? रक्तमोक्षण पण शरीर शुद्धीचं एक साधन म्हटलं जातं. शरीर शुद्धीची साधनं आपण हे पंचकर्मांना, ह्या 5 कर्मांना आपण शरीर शुद्धीची साधन असं म्हणूया. तर रक्तमोक्षण पण एक साधन आहे. आयुर्वेदाचा नियम असा आहे शरीर शुद्धीचा की जवळच्या मार्गाने दोषांना बाहेर काढा. मग ते जे दोषच्या नैसर्गिक मार्गाला जवळचे साठलेले आहेत त्या जवळच्या मार्गांना त्याला बाहेर काढा. तसंच रक्तमोक्षण पण त्याच पद्धतीने काम करतं. जे शाखागत म्हणजे आपण म्हणूया बाहेरच्या, आतल्या सोडून बाहेरच्या त्वचा किंवा या भागात साठलेले जे दोष आहेत त्याच्यासाठी रक्तमोक्षणाचा उपयोग होतो. त्यालाही आपण तूप किंवा तेल या तूप आपण पाजू शकतो पेशंटला गरजेनुसार. पण म्हणजे सामान्यतः दिलं जातं 2 ते 3 दिवस त्याला. पण मग त्याच्यातही म्हणजे रक्ताच्या माध्यमातून जे साचलेले दोष आहेत ते बाहेर जाणं हे साधारण आपण बघितलं. आता त्याच्यामध्ये ज्याला आयुर्वेदाने रक्तदुष्टी किंवा रक्त दूषित होण्याचे जे घटक आहेत, जी कारणं आहेत, ते जे लोक वारंवार सेवन करत असतात, खूप तिखट, मसालेदार, खारट, आंबट खाणं, खूप संताप करणं, ज्यांचा स्वभाव संतापी आहे, जे सतत उन्हात असतात, किंवा असे जी आजार वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत रक्त दूषित होण्याची, ते जेव्हा वारंवार सेवन केले जातात त्यावेळेला जो कुठला आजार होतो त्याच्यात रक्ताचा घटक बाय डिफॉल्ट असतो. म्हणजे समजा एखाद्याला त्वचा रोग झालेला आहे, तर त्या त्वचा रोगामध्ये वमन विरेचन पण खूप प्रभावीपणे काम करतं, पण रक्तमोक्षण पण करतं, कारण त्याच्यामध्ये रक्त दूषित होण्याची प्रक्रिया बाय डिफॉल्ट असते. खूप डोकं दुखतंय एखाद्याचं वारंवार, तर ठराविक म्हणजे रक्त दूषित झाल्यामुळे जर डोकं दुखत असेल तर त्या ठिकाणी रक्तमोक्षण केलं
की ते लगेच कमी होतं. जसं नेहमीच आपण करतो की सायाटिका सारखा एखादा आजार आहे, त्याच्यामध्ये पेशंट सांगतात कमरेपासून खालचा पाय पूर्ण दुखतोय, मुंग्या येतात, खूप आग होते, तळपायाची आग होते, पायाला गरम वाटतं, इथं कमरेत गरम वाटतं. अशा वेळेला त्यांची जर आपण कारणं शोधली तर त्याच्यात ही कारणं असतातच. त्या आजाराच्या बरोबर ही पण कारणं असतात. वारंवार उपवास करणं, खूप मसालेदार खाणं, आंबवलेलं प्रचंड खाणं, आंबट खाणं, खारट जास्त खाणं, खारवलेले पदार्थ खाणं, म्हणजे लोणचे खा, पापड खा, किंवा वेफर्स खा, चिप्स खा, कुरकुरे खा, असे बरेच प्रकार करत असतात पेशंट. हे सगळे प्रकार करत असतात. त्याच्यामुळे जेव्हा अशी लक्षणं येतात त्यावेळेला पायातनं रक्त काढलं तर त्या पेशंटला तात्काळ रिलीफ मिळतो. मग हे जे रक्त मोक्षण कधी केलेले रुग्ण आहेत त्याच्यातल्या जे रक्त ऍक्च्युली तुम्ही बाहेर काढल्यानंतरचं जे काही त्याचं स्वरूप असतं त्याच्यामधला काही अनुभव आहे का, की वेगवेगळ्या प्रकारचं काही त्याच्यामध्ये आपल्याला? आहे 2-3 अनुभव सांगण्यासारखे आहेत. मी एका सोरियासिसच्या पेशंटचं रक्तमोक्षण केलं होतं, तर त्याचे फोटो पण काढलेले आहेत मी. ते आता दाखवायला नाहीत माझ्याकडे, पण ते मी जेव्हा दाखवतो लेक्चर्समध्ये माझ्या, तर हे रक्त आहे असं कोणी म्हणणारच नाही. असं वाटतं की गटारीतलं पाणी उचलून टाकलंय त्याच्यामध्ये, इतकं काळं काळं आणि घाणेरडं रक्त. म्हणजे ते रक्त निघत असतानाच त्याचा स्मेल येत होता, इतकं घाण रक्त. अजून एक पेशंटचं रक्त आहे, त्याचा पण मी फोटो काढलेला आहे. ते जांभळ्या रंगाचं होतं. पेशंट असे होते की त्यांना अंगावर गाठी यायच्या, आपोआप गाठी यायच्या, खूप आग व्हायची, दुखायचं, तीव्र वेदना असायच्या, आणि त्या गाठी खूप त्रास द्यायच्या, थोड्या वेळाने कमी व्हायच्या. एखादे पेन किलर घेतलं की कमी व्हायच्या, 2 दिवस बरं वाटलं की परत यायच्या, कधी कुठेही यायच्या, कधी मांडीवर येतील, कधी कुठेही अंगावरती. त्यांचं रक्तमोक्षण केलं तेव्हा ते जांभळ्या रंगाचं रक्त होतं. मी तो फोटो काढला, पेशंटनी पण ते पाहिलं, त्यांना पण धक्का बसला की बा. आणि आयुर्वेदात वर्णन केलेली आहेत रक्ताच्या रंगांची, जे विकृत रक्त आहेत त्यांची, आणि ती अनुभवाला आली. अजून एका पेशंटचं रक्तमोक्षण केलं होतं ज्यांना पित्त प्रधान किंवा ज्यांना आपण म्हणूया पित्त जास्त दूषित असलेला त्यांना त्वचा रोग होता. त्यांचं रक्तमोक्षण केलं तर त्यांचा रंग जसं कावळीच्या लोकांचा पिवळा असताना तसा तो पिवळा, त्याचा पण फोटो आहे. असं पिवळ्या रंगाचं रक्त की कोणी पण म्हणेल की ह्याला पेशंटला कावळी झालेली आहे, पण त्याला कावळी नव्हती. अच्छा. म्हणजे मी ते रक्त बघून मी खास ते तपासून घेतलं की बाबा रे याला काही कावीळ वगैरे तर नाही आहे ना, बिलिरुबिन आणि पूर्ण लिव्हर फंक्शन नॉर्मल होते टेस्ट, पण तरी सुद्धा त्याचं सिरम पिवळ्या रंगाचं, म्हणजे हळद टाकल्यावर कसं पिवळं होईल तसं पिवळं सिरम. असे ते अनुभव येतात. हे जे वर्णन केले अनुभव आहेत. अजून एका हार्पिकच्या पेशंटचं मी रक्तमोक्षण केलं होतं, तर त्याच्या रक्तावरती ते आजकाल कॉफीवर नाही का पांढरं टाकलं जात, कॅपुचिनो कुठल्या त्याच्यात, तशा प्रकारची पांढरे वलय त्याच्या रक्तावरती जमा झाले होते. म्हणजे या पद्धतीने जर का आपल्याला अनुभव तुम्ही जे सांगताय की वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य हे परमिटेशन आणि कॉम्बिनेशन करून त्या रुग्णाच्या त्या अवस्थेनुसार आपल्याला वापरावे लागतात. त्याच्यात ऋतुमानाचाही वयाचाही कॉग्निझन्स ठेवावा लागतो, सगळ्या गोष्टींचा ठेवावा लागतो. हे सगळं झालं. आता ही शरीरशुद्धीची प्रधान आयुध, आपली शस्त्र तुम्ही 5 गोष्टी सांगितल्या, पण ह्याच्या व्यतिरिक्त छोट्या गोष्टी पण बऱ्याच असतात की ज्याला हृदयाच्या ठिकाणी आपण हृदबस्ती, गुडघ्याला जानुबस्ती, कटिबस्ती, किंवा अगदीच त्याच्यापेक्षा शिरोधारा. म्हणजे काही लोक शिरोधारा फक्त केली तरी मी पंचकर्म केलं असं म्हणतात. तर ही उपकर्म आहेत, यांचं महत्व काय आहे आणि त्यांची मर्यादा काय आहे? म्हणजे शरीरशुद्धी म्हणून त्यांना पकडावं का? अजिबात नाही. मग कसं सांगाल तू? जसं आता आपण हृदबस्तीचं किंवा जानुबस्तीचं उदाहरण घेऊया, खूप मोठ्या प्रमाणात केले जातात. जानुबस्ती, कटिबस्ती, हृदबस्ती किंवा नेत्रतर्पण हे ज्या गोष्टी केल्या जातात ह्या फक्त त्या स्थानिक अवयवांपुरत्या आहेत. त्याचा त्या अवयवांवरती चांगला प्रभाव पडतो आणि त्याचे रिझल्ट दिसतात, त्यांना त्याचा उपयोग होतो, पण तो स्थानिक आहे. ते आता म्हणजे उदाहरण समजा लिगामेंट टेअर झालेलं आहे पेशंटचं, गुडघ्याचं बऱ्याचदा होतात, मेनिस्कल टेअर होतं किंवा लिगामेंट टेअर होतं, तर त्याच्यावरती ऑर्थोस्कोपी करून ऑपरेट केलं जातं. काही जणांची तयारी नसते त्याच्यासाठी, ते म्हणतात नको आम्हाला नाही करायचंय तसं. काही मी असे पेशंट पाहिलेले आहेत त्यांची 5 वेळा ऑर्थोस्कोपी करून झाली. लिगामेंट टेअर झालं, ऑर्थोस्कोपी केली, परत टेअर झालं, परत ऑर्थोस्कोपी केली, असं 5 वेळा झालं. तर त्या पेशंटला पण आपण जानुपिचू किंवा जानुबस्ती आणि त्या स्थानिक पिंडस्वेद याचे खूप चांगले परिणाम दिसले. तो पेशंट बरा झाला व्यवस्थित, तरुण मुलगा, अगदी 22 वर्षाचा.
पण असे जे गोष्टी आहेत ते स्थानिक आहेत फक्त. म्हणजे आपण कटिबस्ती किंवा मणक्याच्या आजारांवर कटिबस्तीचा खूप छान परिणाम दिसतो, किंवा मानेचे जे मणक्यांचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती मन्याबस्ती केल्यानंतर. तर असे जे केसेस आहेत ते केसेस खूप प्रभावी पद्धतीने बऱ्या होतात. आणि इररेस्पेक्टिव्ह ऑफ एज, म्हणजे तरुण मुलं असतात. माझ्याकडे एक केस होती, एक 20-22 वर्षाचा मुलगा दररोज सोफ्यावरती झोपून अशी वाकडे मान करून मोबाईल बघायचा रात्री 1-1, 2-2, 2:30 वाजेपर्यंत. आणि परिणाम असा झाला की एक दिवशी काम करता करता काहीतरी कांद्याची गुणी उचलत गेला, तर मानेचे जे मणके असतात त्यामध्ये त्याच्या गाद्यांच्या मध्ये टेअर झालं आणि त्याचा हात उचलणं बंद झालं. खूप तीव्र वेदना, हाताची हालचाल बंद झाली डाव्या, आणि त्याला इमिजिएट ऑपरेट करायला सांगितलं. पण त्याची तयारी नव्हती, घरच्यांची नव्हती, की इतकं लहान वय आहे, काही कॉम्प्लिकेशन झालं तर काय. म्हणून ते आले की काही आयुर्वेदिक करता येईल का. तर त्याला आम्ही ऍडमिट करून त्याला ही सगळी मन्याबस्ती, पिंडस्वेद, नस्य ही सगळी ट्रीटमेंट दिली. 14 दिवस त्याला ट्रीटमेंट सलग चालू होती. त्या 14 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये त्याचे 90% सगळ्या मुवमेंट्स नॉर्मल झाल्या. आणि ह्या गोष्टीला आता 2 वर्ष होतील, जवळपास 2.25 वर्ष झाली. तो व्यवस्थित आहे, त्याला काहीच अडचण नाही, सगळ्या मुवमेंट चांगल्या आहेत. कुठलंही ऑपरेशन न करता, नाही ऑपरेशनचा विषयच नाही, काहीच ऑपरेट न करता तो आज ठणठणीत आहे. आज तो जॉब पण करतो दुसऱ्या ठिकाणी जाऊन, दुसऱ्या शहरात जाऊन. हा, म्हणजे हे जे काही प्रधान कर्म आपण बघितली, पंचकर्म ज्यांना आपण म्हणतो, त्या पेशंटला बस्ती पण दिली होती. म्हणजे ते आणि उपकर्म हे एकत्रित उपयोगाचं आपण आहेत, सगळे मिळून त्याचा परिणाम खूप मोठा दाखवू शकतो. आयुर्वेदाची ती एक शक्ती आहे. आणि असे खूप जण आहेत की ज्यांचे ऑपरेट ठरलेत आणि ते कॅन्सल झाले, बरे झाले. आणि 20-22 वर्षापासून 60-65 वर्षापर्यंतचे वयोगटातले पण आहेत. येस, म्हणजे एक आपल्या समोर आता एक प्लॅटफॉर्म तयार दिसतोय की सामान्य व्यक्तींनी पंचकर्म सगळ्या शरीराचा विचार करून करावेत. म्हणजे फक्त एका ठिकाणी कुठेतरी तेल लावलं याला पंचकर्म म्हणू नये. म्हणजे ही संकल्पना लोकांच्या डोक्यातली थोडं स्पष्ट होणं गरजेचं होतं, म्हणून हे प्रश्न. पण आता आपण थोडासा व्यावहारिक भागाकडे जर याचा जायचा प्रयत्न केला तर एक समाजामध्ये त्याच्याबद्दल एक विशिष्ट काही लोकांचा वेगळा सूर असतो की बाबा तुमची ट्रीटमेंट खूप महागडी असते, स्पेशली पंचकर्माच्या बाबतीत किंवा शरीर शुद्धीच्या बाबतीत, की त्याचे खर्च खूप जास्ती वाटतो काहींना. तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने सांगाल सामान्य लोकांना? कसं आहे, या पंचकर्मासाठी जी औषधं वापरली जातात, तूप असतील, तेल असतील, आपण आज साध्या गाईचं तूप घ्यायला गेलं तर ती जे बाजारात मिळतं ते पण 600 रुपयाच्या आत नाही. पण ही सगळी औषधी सिद्ध तुपं असतात, त्यांचे रेट्स मुळातच खूप जास्त आहेत. जी औषधी सिद्ध तेल आहेत, आज जर घाण्याचं तिळाचं तेल घ्यायला गेलं तर 500 रुपयाच्या आत नाही. आणि त्याच्यात आपण औषधी सिद्ध केले की त्याची कॉस्ट खूप वाढते. आणि ही सगळी औषधं आपण पेशंटला यूज करत असतो, त्यामुळे त्यांची बेसिक कॉस्ट थोडीशी जास्त असू शकते. आता मग त्यामुळे त्या ट्रीटमेंटची कॉस्ट वाढते. परत ती प्रोसिजर म्हणून त्याची एक जी कॉस्ट असते स्वतःची, ती पण ऍड होते त्याच्यात. आणि त्याला एक त्याचा कोर्स असतो, म्हणजे 7 दिवस म्हणा, 5 दिवस म्हणा, 8 दिवस म्हणा, 10 दिवस म्हणा. त्या कोर्स तो कंटिन्यू त्या फ्लो मध्ये केला तर त्याचा इफेक्ट येतो. त्यामुळं ऍज अ कोर्स टोटल ती कॉस्ट थोडीशी जास्त वाटू शकते. पण आज आपण बघायला गेलो तर साधं छोटं ऑपरेशन, साधं सीबीएससी काढायचं ऑपरेशनला पण 6-7 हजार रुपये खर्च आहे. छोटे छोटे ऑपरेशन्स असतात त्याला, कारण ती ऍक्च्युअली ती कॉस्ट ते नुसती काढण्याची नसते, ते बाकी सगळ्या ज्या त्याच्या भोवतीच्या सर्कम्फरन्स मधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांची ती मिळून कॉस्ट असते. त्यामुळं पंचकर्माची कॉस्ट थोडीशी जास्त आहे, पण त्याचा प्रभाव पण तितकाच पडतो, छान पडतो त्याचा प्रभाव. त्यामुळे मला असं वाटतं की कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो त्याला. हा, म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातनं सगळ्यांच्यासाठी आपण असं म्हणूयात की तुम्ही त्याच्याकडे आर्थिक किंवा व्यावहारिक दृष्टीनं न पाहता त्याची शरीराला किंवा तुमच्या एकंदरीत प्रकृतीला त्याची गरज आहे. तुम्ही त्याचं गणित असं मांडू नाही शकणार की तुम्ही नाही केलं आणि तुम्ही ICU मध्ये ऍडमिट झाल्यावर 10 पंचकर्माचा पैसा एकाच दिवसात तुम्ही खर्च केला, तर त्यापेक्षा तुम्ही दरवर्षी स्वतःला फिट ठेवण्यासाठी किंवा या पद्धतीने ते खर्च जर केले तर ॲज गुड ॲज तुम्ही एक सेव्हिंग केल्यासारखंच आहे. अशा पद्धतीने आपण ते साधारण ज्याला ऋतुशोधन म्हटलंय आयुर्वेदामध्ये, की जे स्वस्थ लोकांसाठी पण आहे. म्हणजे आयुर्वेद हे जगातलं एकमेव शास्त्र आहे की जे आजारी पडूच नये म्हणून सांगतं काय करावं. बाकी सगळी वैद्यकीय शास्त्र ही आजार पडल्यावर काय उपचार करायचे हे सांगतं, आयुर्वेद आजारी पडूच कसं नाहीये हे सांगतं.
पण लोक काही ऐकत नाहीत, अजिबातच ऐकत नाहीत. त्याच्यामुळे आजार येतच असतात. हे तेव्हा पण होते आणि आज पण आहे. बरोबर आहे. म्हणजे आता एक थोडस जाता जाता एक छोटासा प्रश्न फक्त स्पर्श करून आपण समारोपाकडे जाऊयात, की पॅरलल जी काही शास्त्र आहेत, म्हणजे काही निसर्गोपचार आहे, काही योगाशास्त्र आहे, ह्यामध्येही काही प्रक्रिया कधी कधी सांगितल्या जातात आणि बऱ्याचदा त्याची तुलना आयुर्वेदाच्या विषयांशी केली जाते किंवा आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या प्रक्रियांशी केली जाते. तर त्या आणि ह्याच्यामध्ये थोडासा भेद आहे. म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की आयुर्वेद हे फक्त बरं करण्यासाठी नाहीये, या पद्धतीने जो कन्सेप्च्युअली फरक आहे तो थोडासा सांगूयात सगळ्यांसाठी. कसं आहे, थोडासा बदल नाही, खूप बदल आहे. थोडासा नाही, पुष्कळ फरक आहे. जसे आयुर्वेदामध्ये एक त्याला विधी वर्णन केलेलं आहे. शरीर शुद्धीचा एक विधी आहे. तो विधी शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. जसं एखाद्या गोष्टीचा विधी असतो की आपण लग्नाचा विधी, पण त्याच्यामध्ये ते सगळे त्याचे जे काय प्रोसिजर आहे सगळी ती त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यात काही कट ऑफ नसतो, त्याला विधी नाही म्हणता येत. तसा हा एक विधी आहे, त्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. नुसती उलटी करणं म्हणजे वमन नव्हे, बरोबर. नुसते जुलाब करणं म्हणजे विरेचन नव्हे. जसं योगात पण वमन आहे, पण ते वेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे. योगशास्त्राच्या 8 स्टेप्स मध्ये जिथे ह्या गोष्टी आल्या तिथे ते खूप वेगळ्या, म्हणजे ते स्वस्थ असलेल्या व्यक्तींनी पुढे त्या योगिक प्रक्रियांकरता स्थिती मिळवण्यासाठी ते वर्णन केले त्या स्थितीच्या दृष्टीने. बरोबर. जसं शंख प्रक्षालन आणि विरेचन म्हणजे प्रक्रिया एकच आहे, पण दिसायला एकच असली तरी साम्य काहीच नाही. त्याच्यामध्ये शरीर शुद्धी ही कन्सेप्ट नाहीये, अजिबातच नाहीये. शुद्ध शरीराच्या व्यक्तीनं योगा साध्य करण्यासाठी आता यम नियम जर एखाद्याने पाळले तर आजार व्हायची प्रक्रिया जवळपास थांबलेलीच असते. खरं. त्याच्यानंतर ह्या गोष्टी येतात योगशास्त्रानुसार. पण तसंच निसर्गोपचार हे पूर्ण स्वतंत्र शास्त्र आहे. त्याचा काही साम्य आहेत. जसं आयुर्वेदाने लंघनाचं खूप वर्णन केलं, तसं निसर्गोपचार पण लंघनाचं वर्णन करतो. आयुर्वेदातनच ती कन्सेप्ट निसर्गोपचाराने उचललेली आहे, लंघनाची कन्सेप्ट. पण आयुर्वेदातल्या लंघनांमध्ये पंचकर्म पण येतात, तसे निसर्गोपचाराच्या लंघनात येत नाहीत. त्याच्यात फक्त उपवास रूप लंघन असतं. कन्सेप्च्युअल डिफरन्स खूप आहे, त्यांना एकत्र करण्यात काही पॉइंट नाही. कन्फ्युजन जे होतं लोकांचं ते साम्य आहे दृश्य स्वरूपातलं, म्हणजे दिसायला ते सारखे दिसतात म्हणून कन्फ्युजन होतं, पण तत्वतः ते पूर्ण भिन्न आहे. हो, पूर्ण भिन्न आहे. 5000 वर्षांपासून सुरू असलेलं हे आयुर्वेदाचं जे काही आपल्या समोरचं शास्त्र आहे, त्यातला हा जो गाभा आहे की जो शरीर शुद्धी म्हणून सांगितला जातो, तो अतिशय छान पद्धतीने सोप्या शब्दात तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी किंवा श्रोतृवर्गासाठी सांगितला. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हा विषय सामान्यांच्या पर्यंत योग्य प्रकारे पोहोचणं खरंच खूप आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे जे काय बरेचसे गैरसमज पसरलेले आहेत ते दूर व्हायला चांगली मदत होते. निश्चित. मग तुमचा हा उपक्रम अतिशय खरोखर खूप छान आहे आणि तुमच्या या उपक्रमाला पण माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे खूप खूप आभार.